नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एक छोट्याशा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, काल महाशिवरात्री होत्या. 26 तारीख होती काल. आज 27 तारीख आहे, गुरुवार आहे आज. आणि उद्या 28 तारीख, तर उद्या शुक्रवार. आपल्या चॅलेंजला उद्या 2 महिने कंप्लीट होत्या. 28 फेब्रुवारी 2025 2 महिने आपल्या चॅलेंजला कंप्लीट होतात. चॅलेंज म्हणजे नेमकं तुम्हाला काय थोडक्यात सांगतो. आपल्याला रोज दुकान लावायचे, रोज काम करायचं. 1 वर्ष 365 दिवसाचं चॅलेंज आहे आपलं. आणि दुसरं म्हणजे सोशल मीडियावर पण डेली ॲक्टिव्ह राहायचं, व्हिडिओ टाकायचे, असं ॲक्टिव्हिटी करायची काही पण. हे 2 चॅलेंज आहेत आपले. हे नवीन आपल्या 2025मध्ये आपल्याला हे पूर्ण करायचे आहेत. हळूहळू का होईना, पण आता तुम्ही पण सपोर्ट करायला लागले, खूप छान वाटतंय. हे बघा शुभांगी, आज काय आलं, आम्ही लवकर आलो जरा आज दुकानाहून. हे बघा 8 वाजलेत. 2 दिवस शुभांगीने जरा बरंच थोडं मदत केली, तिनं बरीच मदत केली. त्यामुळं म्हणलं मग आज चला, आज जरा लवकर जाऊ. हे बघा, येताना हे खरेदी केले. हे चंदन पावडर आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, कोरपड मिक्स करायची, थोडी पावडर आपल्या हिशोबाने घ्यायची आणि चेहऱ्याला लावायचं. खूप छान चेहरा होतो, मला माहिती आहे. बघू आता हे आणली, 100 ग्राम आणली आम्ही आयुर्वेदिक दुकानावर. आणि काय आणलं, हे पोरांनी काय आणलं का, हे बघा पोरांनी आणल्या चिचा तोडून झाडाचा. हे का सागर, कोण आणलंय तोडून चिचा? दादा ना आणल्या. हे उठ ग, चल. काय बोला मी, इकडे ऐक, चल उठ, चल हातात दे, उठ चल, मोठी मला उठता येते. चल मग ये ये चल. काय झालं, तू आज काय केलं बघू दे. मी काहीच नाही केलं. तू तर म्हणले, हां बघू दे. केस पुढं घे, केस विकून घे, घे नाही इकडून केस. हां हसू नको, केस विकून घे, चल बघू दे. उठून दाखव, चल. केस कट केले शुभांगीनं, लेवलमध्ये केलेत, म्हणजे कट केले म्हणजे लेवलमध्ये केलेत. बरे वाटतात, खूप छान वाटतात. आता केसाची काळजी घे, व्हिडिओसाठी पण चांगले वाटतात. हां इतके होते हां तर इतकेच केले. हां का, चांगले वाटेल, इतके कट केले. चांगले वाटेल. चल आता काय कर, काहीतरी जेवायचं बनव. सागर 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 म्हणते केस छान वाटत मम्मी, पहिले होते तसेच राहू द्यायचे. हा का. आणि हो, आम्ही काय केलं होतं, 3.5 क्विंटल रताळा आणले होते महाशिवरात्रीसाठी विकायला, आणि 2.5 क्विंटल बटाटे आणले होते. तर तुम्हाला सांगतो मी, 3-3.5 हजार रुपयाच्या आसपास, काय 4-1 हजार रुपयाच्या आसपास उरले असं आम्हाला पैसे, असा अंदाज. 3 धरून चला खर्च वगैरे जाऊन 3,000 रुपये समजा डेफिनेट उरले असेल, माझा असा अंदाज आहे. बरे उरले, जाऊ द्या 2 दिवसामध्ये. आणि एवढे बटाटे उरलेत बघा, ते घरी येतात खायला कामाला. एवढे बटाटे उरलेत, 4-5 किलो असेल अंदाज. ए चल ना, बनवू ना काय ते जेवायला. 8 वाजलेत. काय करायचं, काय झालं, काय झालं सागर अजून? भात आणला होता, प्रसाद आणला होता म्हणते. जाऊ दे, काय हां खाऊ दे. तिकडेच ठेवला म्हणते. कुठं ठेवला? पुढे ठेवला काय माहिती. हा ना की रे. बाहेर. आज महादेवाच्या मंदिरामध्ये प्रसादाचं वाटप होतं, त्याच्यामुळं सागर म्हणे मी प्रसाद आणला होता. ते शिवाजी महाराजाचं पुतळा नाही का, त्याच्या खाली येऊन निर्माण चिरलेलं ना, येऊन निर्माण काय माहिती काय. पोराची हां जाऊ दे, काय होत नाही. भांडणाकडे लक्ष द्यायचं नाही ना, माणसं जमा आपण जास्त हे करायचं नाही. इथं माझ्या याच्यामध्ये हो. जाऊ दे, भांडणाकडे लक्ष द्यायचं नाही. तिथलं येऊन निर्माण ते पोरग नाही ते होतं. ते सगळेच व्यवस्थित वाटायला गेलं, एकदम लाईनशीर, म्हणजे कटिंग व्यवस्थित झाली. चल बरं, आवर काहीतरी बनव आता. चला तर मित्रांनो, या जेवण करायला बरेच दिवस झालं. गरम गरम पोळ्या, कारण का वेळच भेटत नव्हता. हे बघा शुभांगी पोळ्या टाकते.
हे बघा दादू बसलाय, सागर बसलाय, मी पण बसतो आता जेवायला. तुम्ही पण बसा जेवाय. तुम्ही पण कोण? मी का व्हिडिओ बघणार आहे? सागर जेवायला की. हे बघा वांग्याची भाजी बनवली मस्तपैकी शुभांगीनं. वांग्याची नाही येते, काची आहे मग? याची येते, म्हणजे याची मटकीची बनवली का? वांग्याची करायची होती ना, कोरला करणार होती ना तू? द्या रे दादू ये समोरचा, ये जेवण करू. तुझ्यासोबत जेवतो आज दादूसोबत. तुम्ही जवळ जेवायचं असलं तर इकूनही जागा तुम्ही तिकडे जा. नाही राहू दे, काय भले भांडण कधी भांडण झाले? आज कसं काय आलं सांग बरं. तुम्हाला नंतर सांगतो. नंतर करी, उद्या परवा. व्हिडिओमध्ये सांगत नाही. मीठ टाका ना आपल्याला.